मित्रांनो, आता आपण सध्या फोटो बेस्ड ग्राफिक डिझाईन किंवा फोटोज इन ग्राफिक डिझाईन या विषयाविषयी बोलतोय, या विषयावर चर्चा करतोय. तर त्याच्यामध्ये आज आपण दोन मुद्दे बघणार आहोत. त्याच्यातला एक मुद्दा आपण विस्तृतपणे जाणून घेणार आहोत. त्यातले दोन मुद्दे आहेत, हाऊ टू प्लेस द फोटो इन अ डिझाईन आणि हाऊ टू प्लेस द टेक्स्ट ऑन द फोटो इन डिझाईन. म्हणजे डिझाईनमध्ये फोटो कसा बसवायचा आणि डिझाईनमध्ये फोटोवरती टेक्स्ट कशा प्रकारे टाकायचा, हे दोन मुद्दे आपण डिस्कस करणार आहे. त्यातला पहिला जो मुद्दा आहे, हाऊ टू प्लेस द फोटो इन अ डिझाईन, म्हणजे डिझाईनमध्ये फोटो कसा बसवायचा हे आपण आज विस्तृतपणे बघणार आहोत. आता ज्या वेळेला तुम्ही कोणतेही ग्राफिक डिझाईन, फोटो बेस्ड ग्राफिक डिझाईन करत असता, त्याच्यामध्ये महत्वाचे काही पॉइंट्स असतात किंवा महत्वाच्या काही गोष्टी असतात ज्या तुम्हाला त्या डिझाईनमध्ये ॲज अ होल इन्कॉर्पोरेट करायला लागतात, म्हणजे घ्याव्या लागतात. त्यातलं एक पहिलं असतं बॅकग्राऊंड फोटो, दुसरं असतं ब्रँड लोगो, तिसरं असतं कॉन्टॅक्ट डिटेल्स, चौथं असतं प्रॉडक्ट नेम किंवा सर्व्हिस नेम, त्याच्यानंतर स्लोगन किंवा कॅचलाईन आणि इतर काही गोष्टी म्हणजे फीचर्स, ॲडव्हान्टेज, बेनिफिट्स किंवा सम इम्पॉर्टंट पॉईंट्स, अदर इम्पॉर्टंट पॉईंट्स, अशा पद्धतीनं 6 गोष्टी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड असतात. आता या 6 गोष्टींना मिळून ते ऍक्च्युली डिझाईन तयार होणार असतं. पण याच्यातली मजा किंवा चॅलेंजिंग पार्ट असा असतो की आपण या सगळ्या 6 गोष्टींचा विचार हा एकत्र करतो डिझाईन म्हणून. खरं तर करायला यावा, पण त्याच्यामुळे डिझाईन इफेक्टिव्ह होईल, चांगलं होईल, इम्पॅक्टफुल होईल, कम्युनिकेटिव्ह होईल, हे थोडंसं लांबणीवर पडतं का त्याच्यामध्ये आपला गोंधळ होऊ शकतो. आणि त्याच्यासाठी म्हणून आपण हे जे 6 पॉईंट्स आहेत त्याचं एक डिव्हायडेशन केल्यासारखं आहे की मी पहिला पॉईंट म्हणजे बॅकग्राऊंड फोटोला स्टार मार्क केलंय, प्रॉडक्ट नेमला स्टार मार्क केलं आणि स्लोगनला स्टार मार्क केलंय, आणि मग नंतर ब्रँड लोगोला A, कॉन्टॅक्ट डिटेल्सला C आणि अदर्सला B अशा पद्धतीने मार्क केलेलं आहे. तर असं मार्किंग करण्याचं रिझन असं आहे की या 6 पैकी हे जे 3 कंटेंट आहेत, बॅकग्राऊंडचा फोटो, प्रॉडक्ट नेम आणि स्लोगन किंवा कॅचलाईन, या 3 गोष्टी ऍक्च्युअली ते डिझाईन ड्राईव्ह करणार असतात. त्यामुळे पहिल्यांदा तुम्हाला या 3 गोष्टी त्या डिझाईनमध्ये कशा बसतील, कशा रिडेबलमध्ये, इम्पॅक्टफुल साईजमध्ये, इम्पॅक्टफुल वेमध्ये बसतील, याचा पहिल्यांदा तुम्हाला विचार करायचा आहे. आणि म्हणून आपण त्याच्यामध्ये या 3 गोष्टींना स्पेशल स्टार केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग ब्रँड किंवा सर्व्हिस लोगो, कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि अदर डिटेल्स या येणार आहेत. तर याची प्रोसेस साधारणतः कशी होते हे आपण जरा बघूया. एक म्हणजे जेव्हा तुमच्याकडे तो ब्रँड बॅकग्राऊंडमध्ये वापरायचा फोटो असतो, तर त्या फोटोची जागा तुम्हाला ठरवायला लागते. हे पहिलं काम करायला लागतं, म्हणजे फोटो बसवणे किंवा फोटोची जागा ठरवणे. आता फोटोची जागा ठरवणं म्हणजे काय, तर आपण इथं बघतोय, आपण डिझाईन हे 3 प्रकारे करत असतो, एक व्हर्टिकल किंवा पोर्ट्रेट, एक लँडस्केप किंवा हॉरिझॉन्टल आणि एक स्क्वेअर, अशा टाईपमध्ये आपलं डिझाईन साधारणतः होत असतं. तर आता तुमचा जो फोटो आहे किंवा आपण त्याला इमेज पण म्हणू शकतो, एखादा ग्राफिक इमेज आहे किंवा फोटो आहे, तर कुठल्याही लेआउटचा गोल्डन पॉईंट जो असतो, म्हणजे द मोस्ट अट्रॅक्टिव्ह पॉईंट रेक्टँग्युलरचा जो असतो, तो आपल्याला असं वाटतं जनरली की सेंटरला असतो, पण तो सेंटरला नसून असे जर आपण 4 क्वाड्रंट्स पाडले, तर या 4 क्वाड्रंट्समध्ये सगळ्यात उजव्या हाताच्या क्वाड्रंटमध्ये थोडासा वरती हा गोल्डन पॉईंट असतो. हा मार्क केला बघा, मी आता साधारणतः मार्क केलेला आहे, हॉरिझॉन्टलमध्ये, व्हर्टिकलमध्ये आणि स्क्वेअरमध्ये सुद्धा. तर आपला पहिल्यांदा जो फोटो आणि त्या फोटोमधली सुद्धा महत्वाची गोष्ट ही या स्क्वेअरच्या अराउंड येईल, म्हणजे गोल्डन पॉईंटच्या अराउंड येईल, अशा पद्धतीनं पहिल्यांदा आपल्याला फोटो बसवून घ्यायचा आहे. म्हणजे 1 नंबरची ऍक्टिव्हिटी आपल्याला कम्प्लीट करायची की ज्याच्यामध्ये आपण गोल्डन पॉईंटला आपला फोटो कंटेंट येईल किंवा फोटोमधला महत्वाचा इलिमेंट म्हणजे स्माइलिंग फेस असेल किंवा फॅमिली फेस असेल किंवा अजून काही ऍक्टिव्हिटी असेल, तर ती त्या गोल्डन पॉईंटला येईल, या हिशोबाने पहिल्यांदा त्याची जागा ठरवायची, त्याची प्लेसमेंट करायची. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे त्या फोटोवरती तुमचं कॅचलाईन किंवा स्लोगन जे आहे ती बसवायची. म्हणजे इथं जर तुम्ही बघितलं तर मी त्या डिझाईन्समध्ये 2 आणि 2 अशा पद्धतीने मार्किंग केली. साधारणतः आपण ज्या लँग्वेजेस लेफ्ट टू राईट वाचतो त्याच्यासाठी ही प्लेसमेंट ही आयडियल प्लेसमेंट असते. कुठल्याही प्रकारच्या डिझाईनमध्ये ही प्लेसमेंट जी आहे ती आयडियल प्लेसमेंट असते लेफ्ट टू राईट वाचणाऱ्या लँग्वेजेसमध्ये, म्हणजे इंग्लिश असेल, देवनागरी असेल किंवा कुठलीही एनी अदर लँग्वेज. तर ही साधारणतः त्याची प्लेसमेंट असते कॅचलाईनची किंवा स्लोगनची, विच अट्रॅक्ट्स द ऑडियन्सेस. त्याच्यानंतर आता इथं एक महत्वाची प्रोसेस आहे की हे स्लोगन
आता नॉट नेसेसरी की तो फोटोमध्ये तुम्हाला त्या प्रकारची एम्प्टी स्पेस किंवा प्लेन बॅकग्राऊंड किंवा डार्क बॅकग्राऊंड किंवा ज्याच्यामुळे त्याच्यावरचं लिहिलं जाणारं टेक्स्ट हे रिडेबल होईल असं गॅरंटी नसते. त्यामुळं तुम्हाला त्या फोटोला काही प्रोसेसिंग करायला लागतं. ते फोटोला जे प्रोसेसिंग करायचं असतं म्हणजेच काय तर बेसिकली त्या स्लोगनच्या प्लेसमेंटसाठी आपल्याला फोटोला काही ट्रीटमेंट द्यावं लागतात किंवा काही एडिटिंग करायला लागतं. ते काय करायला लागतं तर साधारणतः त्याच्यासाठी म्हणजे जागा तयार करायला लागतं. तर त्याच्यात पहिल्यांदा एकतर फोटोची बॅकग्राऊंड वाढवावी लागते किंवा जिथं टेक्स्ट टाकायचे त्या साईडला एखादा कलर पॅच किंवा कलरचा ग्रॅडियंट टाकायला लागतो किंवा फ्रेम इन फ्रेम. म्हणजे काय तर एक ही माझी डिझाईन आहे, माझं मी इथं स्लोगन टाकतो तर मी इथं अशी काहीतरी आकारची फ्रेम तयार केली आणि त्याच्यामध्ये मी फोटो काढला, बरोबर. तर या 3 पद्धतीने आपल्याला काम करायला लागतं की एकतर फोटोची बॅकग्राऊंड वाढवा किंवा फोटोमध्ये कुठेतरी त्या साईडनं असा ग्रॅडियंट किंवा कलर पॅच टाका आणि त्याची किंवा फ्रेम इन फ्रेम करा. या पद्धतीने तुम्हाला तुमच्या स्लोगनच्या प्लेसमेंटसाठी जागा तयार करायला लागते. ही तुमची दुसरी प्रोसेस होते. तिसरी, आता ह्या 2 प्रोसेस पहिल्यांदा का करायच्या आहे आपण परत एकदा त्याचं लॉजिक समजून घेऊ की कोणतेही प्रॉडक्ट, कोणताही ब्रँड, कोणतीही सर्व्हिस ज्यावेळेला तुम्हाला लोकांना कम्युनिकेट करायचे तेव्हा मोस्ट इम्पॉर्टंटली त्याच्यातलं ग्राफिक्स आणि त्याची कॅचलाईन ही सर्वात इम्पॉर्टंटली पुढे जाणं अपेक्षित असतं. आणि त्याचं प्रॉडक्ट नेम म्हणजे बेसिकली लोकांचा इंटरेस्ट बिल्डअप करण्यासाठी स्लोगनचा उपयोग होईल. ऍक्च्युअल ते प्रॉडक्ट काय आहे हे समजण्यासाठी त्या फोटोचा उपयोग होईल आणि मग त्या प्रॉडक्टचं नाव काय आहे हे समजण्यासाठी प्रॉडक्टच्या नावाचा उपयोग होईल. तर अशा पद्धतीने हेच कुठल्याही डिझाईनचं लॉजिक आहे. कारण शेवटी आपल्याला डिझाईन किंवा ऍडव्हर्टाईज ही त्या प्रॉडक्टची करायची, ते आपल्याला विकायचं आहे आणि म्हणून त्याला इम्पॉर्टन्स दिला पाहिजे. आणि त्याच्यात जर इंटरेस्ट क्रिएट झाला म्हणजे या 2 स्टेजेसला जर ऑडियन्सचा इंटरेस्ट क्रिएट झाला तर पुढे जाऊन ते प्रॉडक्ट मला कुठे मिळणार आहे, त्याचे अदर फीचर्स काय किंवा ते कोणाचं प्रॉडक्ट आहे किंवा अवेलेबिलिटी कशी आहे, कधीपर्यंत आहे, या सगळ्या गोष्टीमध्ये त्याचा इंटरेस्ट क्रिएट होईल. तर म्हणजे काय आपल्याला अंडरस्टँड असं करायचं की कुठल्याही ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये ऑडियन्सचा, कन्झ्युमरचा इंटरेस्ट पहिल्यांदा बिल्ड व्हायला पाहिजे. आणि तो बिल्ड झालेला इंटरेस्ट, जर इंटरेस्ट बिल्ड झाला असेल तर तो डेफिनेटली पुढे जाऊन जसं आपण सी मोअर करतो किंवा व्ह्यू मोअर करतो किंवा अधिक माहिती वाचा असं क्लिक करतो त्या पद्धतीने तो बाकीच्या गोष्टी बघणार असेल. म्हणजे ते इम्पॉर्टंट आहेत का तर नक्कीच आहेत, पण ते सेकंडरीली इम्पॉर्टंट आहेत. प्रायमरीली इम्पॉर्टंट मी म्हणलं तसं फोटो, त्या प्रॉडक्टचं नाव आणि स्लोगन, कारण फायनली तेच सेल होणार असतं. त्यामुळं या पद्धतीनं दुसऱ्या नंबरची प्रोसेस आपल्याला फायनल करायची आणि मग ते कुठल्या कंपनीचं आहे किंवा काय किंवा त्याचे अदर काही फीचर्स आहेत का हे 3 नंबरला प्लेस करायला लागतं. म्हणजे साधारणतः अशा पद्धतीनं मी इथं 3A 3B 3C 3A 3B 3C 3A 3B 3C असं दाखवलेलं आहे. म्हणजेच काय तर पहिल्या पार्टमध्ये तुम्ही बघाल तर तुम्ही त्यांचा इंटरेस्ट बिल्ड केला, त्याच्यानंतर त्यांना थोडीशी डिटेलिंग माहिती इथं सांगताय आणि मग जे तुम्ही 4था नंबर जो सांगताय तो 4था नंबर म्हणजे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहे. तर अशा सिक्वेन्स म्हणजे पहिल्यांदा फोटो बसवा, मग स्लोगन बसवा. आता 3A 3B 3C मध्ये सुद्धा जो लोगो आहे म्हणजे प्रॉडक्ट नेम आहे ते पहिल्यांदा तुम्हाला बसवायचं म्हणजे आणि त्याची प्लेसमेंट ही साधारणतः इथं असते. दिस 3C इज ऍक्च्युअली युअर ब्रँड नेम और प्रॉडक्ट नेम. तर आता तुमच्या असं लक्षात येईल की लेफ्ट साईडला स्लोगन, मध्ये फोटो आणि उजव्या साईडला प्रॉडक्ट किंवा ब्रँड नेम. अशा पद्धतीने त्याच्या बाजूला काही त्याचे फीचर्स असतील तर फीचर्स अशा पद्धतीने तुमचा लेआउट तयार झाला तर हे मोस्ट म्हणजे इझिली कम्युनिकेट करणारा किंवा इम्पॅक्टफुल किंवा जे तुम्हाला सांगायचं ते सांगणारं डिझाईन या पद्धतीने तयार होऊ शकतं. आता दिस इज वन ऑफ द मेथड. डेफिनेटली हा मोस्ट रिलेव्हंट सिनारिओ आहे. काही डिझाईन्समध्ये आपण प्रॉडक्टचा लोगो इथं, स्लोगन इथं लिहिलेली असं बघू शकतो, पण इट हॅपन्स व्हेरी रेअरली. कारण त्या कंटेंटनुसार किंवा त्याच्या कॉन्सेप्टनुसार काही वेळेला गोष्टी बदलू शकतात. पण मोस्ट कॉमनली जो आपण आता आजकाल बोलतोय फोटो बेस्ड ग्राफिक डिझाईन, त्याच्यामध्ये दिस इज द मोस्ट रिलेव्हंट लेआउट विच विल हेल्प यू आउट टू कम्युनिकेट कॉन्टेंट व्हेरी इझिली अँड इम्पॅक्टफुली. आता इथं मी जे 1 नंबरला फोटो म्हणालो त्या फोटोच्या ऐवजी एखादं क्रिएटिव्ह ग्राफिक सुद्धा असू शकतं ज्याची प्लेसमेंट ज्याच्यातली मेजर गोष्ट ह्या एरियामध्ये आली पाहिजे असं तुम्ही लक्षात घेऊ शकता. म्हणजे दिस शुड बी द एरिया वेअर दॅट ग्राफिक्स ऑर इमेज शुड कव्हर. दिस इज द एरिया वेअर दॅट
slogan area has to be covered. This is the area where the logo has to be should cover. आणि मग हा जो एरिया आहे हा आपला मी मागाशी म्हणालो तसा की काही फीचर्स किंवा ऍडव्हान्टेजेस किंवा अदर इन्फॉर्मेशन द्यायची असेल तर त्याच्यासाठीच. आणि फायनली दिस लास्ट इज फॉरमोस्ट इज कॉन्टॅक्ट डिटेल्स. आणि दिस इज अ लॉजिकल सिक्वेन्स विच विल मेक युअर ऑडियन्स ड्राईव्ह टू आर ब्रँड ऑर कॉन्टॅक्ट. ज्याला कॉल टू ऍक्शन म्हटलं जातं ती सुद्धा कॉल टू ऍक्शन 4 नंबरमध्येच येते, हेही लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने आपली ही प्रोसेस आणि हा कंटेंट फोटो बेस्ड ग्राफिक डिझाईन मध्ये बसला जातो. आणि पुन्हा एकदा लक्षात ठेवा की दिस इज द मोस्ट रिलेव्हंट थिंग यू कॅन यूज ॲज अ टेक्निक टू मेक युअर डिझाईन फास्टर अँड गिव्ह बेटर सर्व्हिस टू युअर कस्टमर्स. थँक्यू.